महासंघ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरतोय, कशी नेमकी तयारी आहे, काय भूमिका असणार? नाही, गेली 20 वर्षापासून मी एक काम करतो आहे. गेली अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवाराचे मला फोन चालू आहेत आणि हे सगळं चालू असताना गेली अनेक दिवसापासून ओबीसीचं सुद्धा काम करतो आहे. मी सगळ्या जाती धर्माला घेऊन 18 पगड जातीला घेऊन जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढणार आणि 100% लढणार. ज्या ज्या ठिकाणी जे जे ओबीसी म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली, मोर्चे काढली, त्यांनी जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली येऊन त्या संघटनेला ओबीसीनी मतदान केलं पाहिजे, ही अगदीच माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि त्या नेत्याला माझी विनंती आहे की आपलीसुद्धा आपण भूमिका स्पष्ट करावी. सगळे कुणी जे ओबीसीत काम करतात, सगळे ओबीसीमध्ये काम करणारे सगळे जे जे ओबीसीच्या रस्त्यावर लक्ष्मण हाके पण आहेत ना, ते पण जे ओबीसीत काम केलं, ज्यांनी सरकारने धोका दिला आहे असं म्हणणारे माणसं, त्या माणसांनी आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय ही स्पष्ट करावी. नेमकी रणनीती कशी असणार आहे, विशेषतः मराठवाड्यावरती तुम्ही फोकस असणार? नाही, आम्ही महाराष्ट्रामध्ये आता हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, हे एसटीच्या आरक्षणासाठी लढले, तिकडं उपोषण केलं आणि ही भूमिका ही राज्याची भूमिका आहे. निवड माझी संघटना जय भगवान महासंघाने ओबीसी हा राज्यभर आहे. ही निवडणूक पार गडचिरोली चंद्रपूरपासून ते रत्नागिरीपर्यंत होईल, याच्यात काही डाऊट नाही. प्रत्येक जागेवर आमचे माणसं आहेत आणि प्रत्येक जागेवर माणसं असल्यामुळं आम्ही ही निवडणूक राज्यभर लढणार म्हणजे लढणार. मराठा समाजाला देखील आता त्यांच्याकडे दाखल्या देखील आहेत, त्या ठिकाणी ती निवडणूक लढणार आहे, तिथे नेमकी तुमची भूमिका काय आहे? नाही, हे बघा, मराठा बांधवांना ओबीसीसाठी मिळालं आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे. त्यांनी सांगितलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. आणि जर असं कधी घडलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावं. आणि त्याच तर बेसवर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आंदोलन रस्त्यावर चालू लढाई करतायत. मग जर तुम्हाला ओबीसीचंच तुम्हाला सरकार पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ओबीसीची सत्ता आणा. आमची एवढी अगदी स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजाला देखील सोबत घेणार तुम्ही असं अर्थ म्हणतो? हो, मराठा समाजातल्या काही संघटना मला फोन येऊ राहिले की बाळासाहेब आपण सोबत काम करू. याच्या माध्यमातून जातीवादसुद्धा संपला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपण हा जातीवाद संपू आणि बहुजन म्हणून ही लढाई लढू. सगळ्यासोबत सगळ्यांनी सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण ही लढाई लढू. जर गरज पडली तर पाठिंबा कोणाला राहील? मुंडेंना राहील, फडणवीसांना राहील का पवारांना? गरज पडली तर मी कोणाला पाठिंबा देणार नाही. त्यांनी जय भगवान महासंघाला पाठिंबा द्यावा.